नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका लिटिल शेफ स्वराज. अरे लिटिल शेफ स्वराज नव्हे, त्याची मोठी बहीण हिंदवी आहे तो. पण आज जरा मला स्वयंपाक कसा करायचा ते शिकवणार आहे. हो दीदी, मी तुला शिकवणारच आहे. तर आज आपण एकदम सिंपल रेसिपी पासून सुरुवात करूया. चालेल, मग तू आज मला काय करायला शिकवणार आहे? त्या रेसिपीचं नाव तर तुला माहिती ना, सांग ना मग जरा. ओ येस, मोनॅको सँडविच. चला तर स्टार्ट करूया. ए बाबा, ते इन्ग्रेडियंट्स ना तूच सांग. हो, मी सांगणारच आहे. हे कोथिंबीर, बटाट्याची भाजी, मोनॅको बिस्किट आणि पिवळी शेव. आता बटाट्याची भाजी मी जशी तुला शिकवली होती ना, तशी तू त्यांना सांग. हो हो सांगते. तर आधी 2 उकळलेले बटाटे घेतले, त्यांना छान व्यवस्थित स्मॅश केलं. मग त्यांच्यावर स्वादानुसार नमक, जिरेपूड, लाल तिखट, आमचूर मसाला हे सर्व घातलं आणि त्यांना मिक्स केलं आणि मग असं व्यवस्थितपणे एका वाटीत भरलं आहे. बघ, मी व्यवस्थित सांगितली की नाही? हो, आता स्टार्ट करायचं का मग? हो. आता सगळ्यात पहिले तू 2 मोनॅको बिस्किट घे बरं. आता एका बिस्किटवरती थोडीशी बटाट्याची भाजी टाक. बघ, इतकी बरोबर आहे. अजून टाकू शकतेस तू. ओके, आता ते दोघी प्रेस कर. जोपर्यंत ती भाजी बाहेर येत नाही ना, तोपर्यंत ती मजा नाही. बस. ओके, आता थोडीशी कोरिएंडर जी आपण कापलेली होती तिला. आता काय करू? आता ती जी आपण शेव आहे ना, तिच्यामध्ये रोटेट करते सँडविचला. वाव, किती छान दिसतंय ना ते. माझ्या तोंडाला पाणी येतंय. आता ते रेडी आहे. वाव, एवढे लवकर? इतकं सोपं असतं बनवायला? हो, हम्म, एक नंबर. एक नंबर झालंय. एकदम छान आहे. बघ कसं झालंय बरं. एकदम छान. तू हुशार बनली आता. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्या बटाट्याच्या भाजीत तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जे काही टाकायचं असेल ते टाका. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.